नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय। मुलांमध्ये नव्या वर्षाच्या अभ्यासाचा उत्साह सुद्धा आहे। मात्र शाळांमध्ये खरंच शिक्षणाला पोषक वातावरण आहे का असा सवाल उपस्थित झालाय। जिथे शिक्षण घ्यायचं तिथेच गळकी छपरं, धोकादायक इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत असतील तर ज्ञानगंगा पोहोचणार कशी असा सवाल उपस्थित झालाय। आणि याला वाचा फोडण्यासाठी एबीपी माझानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत राज्यातल्या धोकादायक शाळांची स्थिती। ही स्थिती राज्य सरकारनं पाहावी आणि तातडीनं शाळांची दुरुस्ती हाती घ्यावी असं आवाहन एबीपी माझाकडून केलं जात आहे। तीन दृश्य आहेत नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातली, जिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती अत्यंत दयनीय आहे। एखाद्याच्या गरीबाच्या झोपडीला सुद्धा लाजवेल अशी स्थिती या जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहायला मिळते। भिंतींना तडे गेलेत, पत्रे फाटलेले आहेत, दारं खिडक्या लागत नाहीये। तर नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत।